एका छोट्या खोलीतून सुरू झालेला प्रवास आज एका मोठ्या मंदिराच्या स्वरूपात आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी दत्ता भाऊ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, यात्रांची ही सिरीज आणि त्याला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. मित्रांनो, आजच्या हे यात्रे सिरीजमध्ये आपण एका वेगळ्या आणि आगळ्या मंदिराला भेट देणार आहोत. म्हणजे आतापर्यंतची आपली ह्या टाईपची मंदिरं 4 झालेली आहेत आणि आताचे हे 5वं मंदिर असणार आहे. कुठलं असेल बरं? तर हे मंदिर आहे भिवंडीमधील इस्कॉन मंदिर. म्हणजे भिवंडी सारख्या गजबजलेल्या शहरामध्ये आणि गोंधळलेल्या वातावरणामध्ये असलेलं हे एक शांततेमध्ये असलेलं एक छोटंसं मंदिर आहे. एका छोट्या खोलीतून सुरू झालेला प्रवास आज एका मोठ्या मंदिराच्या स्वरूपात आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे. तसेच या ठिकाणी असलेली सेवा आणि ह्या मंदिराचं कार्य हे सगळ्या गोष्टी आपण ह्या ब्लॉगमधून बघणार आहोत. एक छोटासा सहवास आणि शांततेत बसलेले हे इस्कॉन मंदिर पाहूया आणि इथे असलेल्या सर्व सेवांचा कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात याचा अनुभव घेऊया. चला, इस्कॉन मंदिर भिवंडी. मित्रांनो, संडेला ह्या मंदिरामध्ये तुम्हाला वेगवेगळे कार्यक्रम पाहायला भेटतील. त्याच्यामधला पहिला जो आहे तो सकाळी पहाटे 4:30 वाजता तुम्हाला मंगल आरती, त्याच्यानंतर 7:30 वाजता शृंगार दर्शन, त्यानंतर तुम्हाला 11:30 ते 1:30 पर्यंत फ्री फूड डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला 9 वाजता कीर्तन आहे आणि असे वेगवेगळे प्रोग्राम ह्या मंदिरामध्ये राबवले जातात. चला, आतमध्ये जाऊया आणि राधाकृष्णांचं दर्शन घेऊया. या. मित्रांनो, आतापर्यंत आपली इस्कॉन 4 मंदिरं झाले. त्यामध्ये ठाणा आहे, जुहू आहे, खारघर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठं मंदिर म्हणजे मिनी वृंदावन पालघर. आणि त्याच्यानंतर हे 5वं आपलं इस्कॉन मंदिर आहे. तुम्ही जर हे बघितलं नसतील तर पाठीमागे जाऊन ब्लॉग बघा, खूप छान आहे. आणि आता जे आपण आहोत ते भिवंडीमध्ये. भिवंडीला लॉजिस्टिक हब म्हणून ओळखला जातो. हा सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये असं शांततेत बसलेलं हे इस्कॉन मंदिर आहे. आणि ह्या इस्कॉन मंदिराची सुरुवात 2008 साली एका छोट्याशा खोलीतून झाली होती. त्याचं रूपांतर आता इतक्या मोठ्या मंदिरात झालेलं आहे. चला, राधाकृष्णांचं दर्शन घेऊया. हरे कृष्ण. चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. खूप छान ॲम्बियन्स आहे, खूप छान वातावरण आहे. आणि मित्रांनो, इथून आपण जी गेट पासून जी पाहतोय ती स्वच्छता मंदिरापर्यंत कायम आहे. म्हणजे स्वच्छता खूप आहे इकडे. आणि इस्कॉन मंदिरं तर तुम्ही पाहिलीच आहेत. त्यासाठी जगामध्ये नावाजलेली मंदिरं हे इस्कॉन आहेत. कारण ह्यांची स्वच्छता आणि मंदिराची जी रचना असते ती खूप वेगळ्या प्रकारची असते. चला, मित्रांनो, इस्कॉन मंदिराची जी रचना आहे ना ती इतर मंदिरांपेक्षा खूप खास आणि वेगळी असते. आणि भिवंडीमधील हे मंदिर खूपच सुंदर आणि एकदम शांततेचा अनुभव देणार आहे. तुम्ही बघाल ना, इकडे मी आता बसलो आहे आणि ह्या साईडला तुम्हाला शूज रँक आहे. तुम्ही ह्याच्या वरती बघा, एक कुंडीमध्ये तुम्हाला अशी काही झाडं लावलेली आहेत ना, इतकी मनमोहक आणि सुंदर वाटतात ना की त्या झाडांकडे असं बघतच राहावंसं वाटतं. खूप छान. आणि मित्रांनो, इकडे ना आल्याबरोबर तुपामधल्या शिऱ्याचा सुगंध येतोय मस्त. चला, शूज काढूया.
आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलोय जिथे पोहोचताच शहराची धावपळ आणि गोंधळ पूर्णपणे थांबल्यासारखं वाटतं. आपण आहोत भिवंडीमध्ये, ज्याला सहसा आपण लॉजिस्टिक हब म्हणजेच इंडस्ट्रीयल एरिया म्हणून ओळखतो. पण याच शहराच्या हृदयात वसलेलं आहे इस्कॉन श्री राधा राधा माधव मंदिर. एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला आध्यात्मिक प्रवास आज एका भव्य आणि सुंदर मंदिराच्या रूपात आपल्या समोर उभा आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण केवळ या मंदिराचे अप्रतिम दर्शनच घेणार नाही, तर इथल्या शांततेचा अनुभव आणि इस्कॉन तर्फे चालवल्या जाणाऱ्या मोठ्या सामाजिक कार्याची माहिती सुद्धा घेणार आहोत. मित्रांनो, भिवंडीच्या औद्योगिक पट्ट्यात वसलेलं इस्कॉन मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून शांतता आणि सेवेचं एक मोठं केंद्र आहे. 2008 मध्ये मानस सरोवर भागातील एका छोट्या खोलीतून सुरू झालेला हा प्रवास भाविकांच्या निष्ठेमुळे 2021 मध्ये एका भव्य मंदिराच्या स्वरूपात रूपांतरित झाला, जेथे आज राधा माधव, श्री जगन्नाथ बलदेव, सुभद्रा आणि गौरी निताई यांच्या मनमोहक मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. हे मंदिर आपल्या अन्नदान उपक्रमासाठी विशेष ओळखले जाते, ज्या अंतर्गत आतापर्यंत लाखो गरजू लोकांना मोफत भोजन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोविड काळात या केंद्राने हजारो मजुरांना मदतीचा हात दिला. दररोज पहाटे 4:30 वाजता होणारी मंगल आरती, संध्याकाळचे संकीर्तन आणि दर रविवारी होणारा संडे लव फीस्ट हे येथील मुख्य आकर्षक असून ठाण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा एक सुंदर संगम घडवते. असं हे भिवंडीमधलं इस्कॉन मंदिर आहे, जिकडे शांतता आणि अध्यात्म याचा अनुभव आपल्याला घेता येतो. मित्रांनो, इस्कॉन मंदिर आतापर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये 4 ठिकाणची आपण केली. मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलं आणि आपल्याला इकडे महाप्रसाद भेटला. महाप्रसादामध्ये डाळ खिचडी खूप सुंदर आणि टेस्टी. या महाप्रसाद
सो मित्रांनो, कसं काय वाटलं मंदिर? आवडले की नाही? अहो, इस्कॉन टेम्पल आणि इस्कॉनची जी मंदिरं असतात ती बघण्यासारखीच असतात. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण इस्कॉनचे हे 4 ब्लॉग बनवले आणि हा 5वा ब्लॉग होता जो भिवंडीमधून होता. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण भिवंडीमध्ये आहोत, कारण भिवंडी या गजबजलेल्या शहरापेक्षा थोडंसं वेगळं आणि वातावरणात शांतता आणि मंदिर इतकं सुंदर आहे की तुम्हाला मन मोहून जाईल. मित्रांनो, इथे आलो, आपण प्रसाद घेतला, त्यानंतर मंदिरामध्ये आरती घेतली, त्याच्यानंतर आपण भजन कीर्तन केलं आणि आता आपली जायची वेळ आली. मित्रांनो, इथपर्यंत कसं पोहोचलो तर आपण ठाण्यापर्यंत ट्रेनने आलो. त्याच्यानंतर ठाण्यात भिवंडी आपण एसटी घेतली. भिवंडीमध्ये आल्यानंतर पुन्हा आपण एक रिक्षा घेतली आणि रिक्षाने आपण इस्कॉन मंदिरापर्यंत पोहोचलो. ठाणे ते भिवंडी हे आपल्याला 41 रुपीज पर पर्सन पडलं आणि भिवंडीपासून आपण इथपर्यंत मानसरोवर इस्कॉन टेम्पल सांगितलं तर तुम्हाला इकडे रिक्षा मंदिराच्या बाहेर आणून सोडते. रिक्षावाल्याने आपले 100 रुपीज घेतले, म्हणजे 141 रुपीजमध्ये आपण हा इस्कॉन टेम्पलपर्यंत पोहोचलो. आणि इकडचं वातावरण अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न करणार आहे. तुम्ही इकडे आलात ना मित्रांनो, संडेला या. संडे दिवशी तुम्हाला पूर्ण असं इकडे आरती, महाप्रसाद ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला भेटतील, कारण इकडे संडेला त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स अवेलेबल असतात. असा हा भिवंडीतला इस्कॉन टेम्पल होता. तुम्हालाही मंदिर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन अशा मंदिरामध्ये. तोपर्यंत राधे राधे.